नमस्कार मित्र, मी ओमकार मस्कल्ले, गाव महादेवाडी, तालुका देवणी। आज आपण शेततळ्यामध्ये मत्स्यबीज संचयन करण्यापूर्वी जे काही सामुग्री लागणार आहे ते सामुग्री आपण आज घेतलेला आहे। गांडूळ खत घेतलेला आहे 50 किलो आणि शेणखत घेतलेला आहे 100 किलो आणि एसएसपी सिंगल सुपर फॉस्फेट 10 किलो आणि मात्र 10 गुंठे असलेल्या क्षेत्रावरती जे 10 गुंठे क्षेत्र आहे शेततळ्याचं, त्या शेततळ्यामध्ये आपण ही सामुग्री घेतलेली आहे। 8 दिवस अगोदर आपल्याला हे सर्व साहित्य या शेततळ्यामध्ये घालायचे, जेणेकरून येणाऱ्या मत्स्यबीजाला नैसर्गिक खाद्य तयार होईल, जेणेकरून त्याचे प्राणी पलंग तयार होईल आणि त्यांना खाद्याची व्यवस्था होईल। म्हणून हे आपल्याला मत्स्यबीज संचयन म्हणजे मत्स्यबीज सोडण्याच्या अगोदर ही आपल्याला सामुग्री सोडायची आहे। तर सर्व साहित्य ह्या शेततळ्यामध्ये सोडून 2.5 फूट पाणी आपल्याला सोडून घ्यायचं आहे। तर मित्र, आपल्याकडे शेततळे असतील तर मत्स्यबीज संचयन करण्यापूर्वी आपल्याला हे साहित्य सामुग्री आपल्या शेततळ्यामध्ये टाकून 8 दिवस अगोदर ठेवायचे, नंतर 8 दिवसाच्या नंतर आपल्याला मत्स्यबीज सोडायचे। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू, तोपर्यंत धन्यवाद।